आणि विशेषतः दुसऱ्या शाळेत जाऊन घर, आपला अभ्यास आणि व्यवस्थित राहणं एवढं केलं म्हणून आज तो त्यांनी यशाचं शिखर गाठलाय. म्हणून मी तुम्हाला 10 वेळा येऊन सांगत असतो का नका बोलू रे, अभ्यासाचं पुस्तक काय नाव संघर्ष रवींद्र काळे असं याचं नाव आहे. आणि हा आपल्या शाळेत दुसऱ्या वर्गापासून आला तेव्हा याची पाठ कोरीच होती. आणि इथून यानं आमच्या इथून जरा ग्रीप पकडली तर तुमच्यासारखा फ्लुएंट 7वीतून इंग्लिश बोलून हा पण गेला. हाही गेला तर यानं याचं एम सोडलं काय नाही. तसं तुम्ही पण सोडू नका, याच्यासारखे धैर्याने वागा आणि चांगले यशस्वी व्हा. आलं का लक्षात? ओके. Myself Sandesh Ravindra Kale from Chardon. What about your education? Currently, I am pursuing my BTech degree in Civil Engineering from Government College of Engineering, Amravati. How is BTech. Firstly, for the BTech degree, you have to give the MSTCT examination after completing your 12th class in the science category. Asking my experience about this school is, in the brief words, I will tell you that my whole childhood was I have enjoyed my whole childhood in this school, means from class 2nd to class 7, and I want to tell you that I was from 1st standard to 7th standard with not 7th, I think sir, till 9th standard means I was in contact with the Decade sir from 1st standard to the 9th standard. And correct, I'm taking my degree in the civil engineering from Government College of Engineering, Amravati. what about occupation? I'm currently working I'm currently a student in the college. So in your life? While talking about my aim, so now I'm pursuing my degree in the civil engineering. So my primary aim is to become the government officer. Did you enjoy the school? Yeah. Bro, what are you asking? What are you doing nowadays? I'm as a student in the Government College of Engineering, Amravati. What's your job? Firstly, my primary role is as a student in the college, but a month ago I have filled a form of the Indian Post, and I have selected as the ABPM in the branch department of the Indian Post, and for that I required the signature of Bokeh madam, so that's why today. What's your favorite teacher? 2 मिनिट देते तो. Who was your favorite? All all teacher of this school was my favorite. Okay. While talking about my inspiration, no doubt the Chhatrapati Shivaji Maharaj is the inspiration of us all and mine. Okay. My- Why they are your inspiration? Because the moral characters of the Shivaji Maharaj is very inspiring for all the students and every person. Why you come? Firstly, I came for the signature of the on the form. खरं तर चांगल्या भाषेत सांगायला गेल्यास एक टाइम होता तेव्हा मी पण तुमच्यासारख्या या लाईनीत बसायचो. हाच वर्ग होता तेव्हा वर्ग 7वी साठी सुद्धा. तर इयत्ता 2री ते 7वी या शाळेमध्ये शिकलो. तेव्हा मॅडम सुद्धा प्रिन्सिपल होत्या, आणि तेव्हा टेकाडे सर होते. आम्ही जेव्हा 3रीत होतो तेव्हा टेकाडे सर, चौधरी सर, मुरड सर सगळे नवीन आले होते. तर आता एक सांगून देतो, त्या दिवशी आई म्हणे, काय बा तू तर 19 वर्षाचाच आहे म्हणजे तू जॉब करशील काय? तर आता एक उत्तर आईला असं दिलं, आई मी 19 वर्षाचा आहे, मी तर फक्त म्हणजे शिकून आणि जॉबही करून राहिलो. आम्हाला टेकाडे सर होते म्हटलं ते 19 वर्षाचे असताना आम्हाला शिकवायलाही आले होते म्हटलं आमच्या साईडवर. तर म्हणजे तेव्हा सर बरोबर ना, सर जेव्हा 19 वर्षाचे होते, 20 म्हणजे इनडायरेक्टली सर जेव्हा माझ्या एवढे होते तेव्हा सर आम्हाला वर्ग म्हणजे जेव्हा मी 3री होतो तेव्हा सर या साईडवर जॉईन सुद्धा झालेले होते. तर सर करू शकतात तर आपण सगळे विद्यार्थी काय आहे. आणि आज थोडं म्हणजे कारणास्तव ते कॅरेक्टर सर्टिफिकेटवर सही पाहिजे होती मुख्याध्यापकाची, मॅथची भेट सुद्धा झाली. तर एवढे बोलून थांबतो. आता थोडं अमरावती जातं अर्जंटमध्ये.
तसं सांगूनच देतो. म्हणजे आपण जे इंग्लिश बोलतो त्यात छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवा. म्हणजे कसं आता उदाहरणार्थ जेव्हा मी 5व्या वर्गात होतो, एकदम शेवटचा वर्ग होता आम्हाला, पहिल्या बेंचवर बसलो तर सरनं विचारलं होतं वाटते बहुतेक व्हॉट इज युअर फादर्स नेम, सॉरी. तर म्हटलं, तेव्हा मी उत्तर दिलं होतं माय फादर नेम इज. तिथं फळकीना गालावर बसली होती, विचारा कोण आता. माय फादर नेम इज म्हटलं होतं तर तिथं माय फादर्स नेम इज पाहिजे होतं. पण स लावताना कोणता लागायला पाहिजे? हा, ते एका वेळेस त्या फादर साठी बसली होती म्हणून ते अजूनही आठवते. तसं सांगूनच देतो. म्हणजे